कचरा गोळा करून त्याला तिथंच पेटवून द्यायच्या. पण या पेटवल्यामुळे काय होतंय तुम्हाला सांगतो. आमच्या बाया सुद्धा घरामध्ये सगळं घरातनं बाहेर अंगणापर्यंत झाडून घेतात, पण त्याच्यात प्लास्टिक असू दे काही पण असू दे सगळा कचरा घ्यायचा आणि दाराच्या मोहर रस्त्याच्या पलीकडे नेऊन तिथंच जाळून टाकायचा. पण बाबांनो, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा हे ज्ञान मात्र अजूनही आमच्या मंडळींना कळत नाही. पण बाबांनो, ते प्लास्टिक जाळता तर काय होतंय माहितीये का मावशीबाई? काय होतंय? अहो, प्लास्टिक जाळता हवेत सुटती डायऑक्सिन आणि प्युरान विषारी. हे दोन विषारी वायू बाबांनो आमच्या प्लास्टिक जाळल्याने त्या धुराच्या माध्यमातून हवेमध्ये पसरायला लागतात आणि हे विषारी वायू पुन्हा आमच्या श्वासावर शरीरामध्ये जातात. अहो, प्लास्टिक जाळता हवेत सुटती डायऑक्सिन आणि प्युरान विषारी आणि श्वासावाटे शरीरात जाती आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. हो, आम्ही केला बोलू, खोटे आम्ही केला बोलू, खोटे आम्ही केला बोलू, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, आपण चहा पिताय. अहो, गरम गरम चहा तुम्ही प्लास्टिक कपात घेता. प्लास्टिकचा कप नव्हता तो, माती कप होता, कागदी कागदी कप होता. होय, कागदी होता. अहो, तुम्हाला काय माहिती, कागदाचा साधा घरच्या साध्या कागदाचा कप तुम्ही तयार करा आणि त्याच्यामध्ये चहा ओतून बघा टिकतोय का. अहो, या कपामध्ये आतमधून फक्त प्लास्टिकचं कोटिंग केलेलं असतं आणि हे बाबांनो प्लास्टिकचं कोटिंग जेव्हा तुम्ही गरम चहा त्याच्यात ओतला ते चहा बरोबर त्यातच विरघळतंय आणि ते आपण मस्तपैकी गरम गरम चहा म्हणून पितोय. अहो, प्लास्टिक कपात गरम गरम चहा तुम्ही घेता आणि हॉटेलचे अन्न प्लास्टिक डब्यात आणि कॅरी बॅग मध्ये घरी घेऊन येता. अहो, ऐकलं का, आपल्या पिंट्यासाठी चायनीज गाड्यावरनं जरा मंचुरियन नूडल काहीतरी घेऊन या येताना आणि मग नवरा पण लगेच होय होय आणतो की. पण बाबांनो, ते चायनीजच्या गाड्यावरनं त्या हॉटेलमधनं ज्या प्लॅस्टिकच्या डब्यातनं अन्न आपण घरी आणतोय आणि त्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग मधनं आपण घरी अन्न आणतोय, ते घरापर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिक विरघळतंय बाबांनो आणि ते तसंच आपल्या लेकरांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या पोटात जाते. म्हणून प्लॅस्टिक वापरायचं नाही. अहो, गरम गरम चहा तुम्ही प्लास्टिक कपात घेता आणि हॉटेलची अन्न प्लास्टिक डब्यात आणि कॅरी बॅग मध्ये घरी घेऊन येता. पण या प्लास्टिक मुळे विरघळते हे विषारी रसायन आणि आता बाहेर नाही बर का मंडळी, आपल्या शरीरामध्ये होऊ लागले प्रदूषण. कसं करायचं? अहो, बाहेरचं प्रदूषण रोखता रोखता शासनाला नाकी नऊ यायला. जे आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे प्लास्टिक बंदी, ती मात्र आपण काही करत नाही. शासन आपल्याला सांगायचं काम करतंय प्लास्टिक वापरू नका, वापरू नका, वापरू नका, पण तरी सुद्धा आपण प्लास्टिकचा वापर जास्त करतो. आता मला सांगा, इथं जुने वारकरी आहेत, 10-10, 20-20, 25 वर्ष पहिल्यापासून येणारे वारकरी आहेत. मला सांगा, या वाटेवरती आतापर्यंत कधी आपण प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिताना कुणाला पाहिलं होतं का? अहो, आमची हांडेवाली त्यात वगराळ घेऊन आणि प्रत्येकाच्या कापडी पिशवीमध्ये आपापले ग्लास असायचे, चहा प्यायला, पाणी प्यायला, जेवताना ज्याचा उपयोग केला जायचो. आणि रस्त्याने चालताना बाबांनो तहान लागली तर आपला ग्लास काढून
त्या पाणीवाल्या हांडेवाल्या बाईकडनं पाणी घेतलं जायचं. पण आता नुसता आमचा हांडा पूजेला झालाय, वर त्याच्यावर कळस सुद्धा लावलाय, नारळ पण ठेवलाय, नारळ ठेवलाय. बाबानो, हा हांडा तांब्याचा हांडा ज्याच्यातून पाणी पिलेलं शरीरासाठी चांगलं होतं, त्याचं आता आपण पूजा करायला लागलो. आणि ज्याच्यामुळे रोगराई वाढती, त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या हातात घेऊन पाणी प्यायला लागलो. बघा, उद्या अजून एक 20-25 वर्षानंतर जर का ऑक्सिजन कमी पडायला लागलं तर सगळ्यांना आपल्या पाठीवरती बाबांनो ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन या वारीला यावं लागेल. म्हणून वेळेस सावध व्हा बाबांनो, आणि आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपण करा, प्लॅस्टिकचा वापर कमी करा. आणि बाबांनो, पाणी वाटणाऱ्यांना, या बिस्लेरीच्या बाटल्या वाटणाऱ्यांना आम्ही नम्र विनंती करतो की बाबांनो, तुम्हाला पाणी वाटप करायचं असेल तर प्रत्येक वस्तीवरनं रांजणं ठेवा, आणि त्या रांजणातून बाबांनो चांगलं शुद्ध पाणी, गार पाणी जागोजागी आमच्या वारकऱ्यांना प्यायला द्या. तुम्ही गाडी घेऊन येता आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचा वाटप इथं करता, आणि त्याच्यामुळे होणारा कचरा आणि पाण्याची होणारी नासाडी जर तुम्ही मागं थांबून पाहिली तर तुम्हाला कळेल की आपण दिलेल्या बाटल्यांचा काय होतंय. अहो, हा कचरा जागोजागी आपल्याला दिसतोय. ज्या वाटेवरती माऊली येणार आहे, आमची तुकोबा माऊली, त्यांच्या वाटेवर कृपा करून नैसर्गिक साधनांचा वापर करा. अहो, रांजणं तुम्ही वापरायला सुरुवात केली, माठ वापरायला सुरुवात केली तर आमचा कुंभार दादा जगल, बरोबर आहे की. पण अनैसर्गिक पाण्याचं जार, प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकची भांडी आणि प्लॅस्टिकची खेळणी, हे सगळा प्लॅस्टिकचा बाजार आपण कमी केला पाहिजे आणि नैसर्गिक साधनांचा वापर केला पाहिजे. हे सांगण्यासाठी ही पर्यावरणाची दिंडी आली आता आपल्या गावामध्ये. आणि वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी, पर्यावरणाची वारी, आणि वारी हो वारी आली पर्यावरणाची वारी. पिशवी हाती धरी, पिशवी हाती धरी, पिशवी हाती धरी, पिशवी हाती धन्यवाद. प्लॅस्टिकचा वापर कमी करा, नैसर्गिक साधनांचा वापर आपण पुन्हा आपल्या स्वतःच्या मानवी जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी, मानवी जीवनाचं आरोग्य सुधारण्यासाठी बाबांनो, आणि अनेक होणाऱ्या प्रदूषणातून या आजारांपासून स्वतःला सुरक्षित करण्यासाठी आपण आपले जुन्या पुरातन नैसर्गिक साधनांचा वापर करूया. धातूपासून बनवलेल्या भांड्यांचा वापर करूया, सिंगल प्लास्टिकचा वापर टाळूया, आणि आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि या वातावरणातील बदल जो सतत होत आहे त्याला सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी झाडे लावूया, झाडे जगवूया आणि पाणी शुद्ध ठेवूया. पाण्यामध्ये दूषित घटक जे आपण सोडता ते बंद करूया. एवढीच विनंती करत हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आम्हाला जे सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल या परिसरातील अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी आम्हाला जे काही सहकार्य केलं